గాయక దిగ్గజం లతా మంగేష్కర్ అంత్యక్రియలు కాసేపట్లో శివాజీ పార్కులో జరగనున్నాయి. పెద్ద రోడ్లోని ఆమె నివాసం నుంచి శివాజీ పార్క్ వరకు జరిగిన అంతిమ యాత్రలో వేలాది మంది అభిమానులు పాల్గొన్నారు. మహారాష్ట్ర ప్రభుత్వం అధికారికంగా అంత్యక్రియలు నిర్వహిస్తోంది. ప్రధాని నరేంద్ర మోడీ సహా పలువురు కేంద్ర మంత్రులు, మహారాష్ట్ర గవర్నర్, సీఎం సహా ప్రముఖులు అంత్యక్రియలకు హాజరయ్యారు. లతా మంగేష్కర్ కు ప్రధాని నరేంద్ర మోడీ, మహారాష్ట్ర గవర్నర్ సహా ప్రముఖులు కడసారిగా నివాళులర్పించారు. माननीय मंत्री छगन भुजबळ हे देखील लता दीदींना आदरांजली अर्पण करतात. माननीय राजसाहेब ठाकरे हे देखील लता दीदींना आदरांजली व्यक्त करतात. राज ठाकरे जी, गीतकार जावेद अख्तर साहब दीदी को अपनी भावांजलि देते हुए सैन्य दलाच्या कृती दलाकडून देखील या ठिकाणी लता दीदींना पुष्पचक्र वाहून या ठिकाणी आदरांजली दिली गेली. माननीय भाई जगताप, माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय विनोदजी तावडे, माननीय जावेद अख्तर, माननीय सुभाषजी देसाई. You can see Supriya Sureji on the screen. लता दीदींना पुष्पचक्र वाहून आपली आदरांजली व्यक्त करतात. The music community mourns the loss. You can see the musicians who have come to pay the last respects. Pandit Bharat Balwali, Pandit Satyashil Deshpande, who cannot believe that their mentor, the guide, is no more. त्यांचं अंतिम दर्शन विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी घेत आहेत आणि असंख्य संगीत प्रेमी या प्रांगणाच्या शेजारून जी व्यवस्था केली तिथून लता दीदींचं अंतिम दर्शन घेतात आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्र कैद करतात. कारण आपली ही उर्मी, जगण्याची उर्मीच मुळात लता दीदींचं गाणं होतं, जे आपल्यातनं गेल्यानंतर आपण संपूर्ण आयुष्य हरवून गेल्यासारखं पाहतो. तर आयुष्यामध्ये संगीत नसेल तर आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही. जगण्यासाठी 2 वेळचं जेवण आवश्यक आहे, पण त्याच्या पलीकडे संगीत आणि कला क्षेत्राची नितांत गरज असते. आणि तेच लता दीदींनी आपल्या आयुष्याला दिलेलं मोठं वरदान होतं. You can see Anuradha Podwal coming in to pay her last respects. The ones we love don't go away. They are with us. They become a star and they're always with us. Their love, their security, the support is always with us. So many heartbroken people are filing past just to pay the last respects. A Bharat Ratna paying tribute to another Bharat Ratna. Sachin Tendulkar and Anjali Tendulkar
Lata ji was an avid cricket fan and she used to follow all the matches of especially when India played. And Sachin was her favorite cricketer. And here he is, who has to be with her in these last moments. एक भारत रत्न का दूसरे भारत रत्न को भावपूर्ण श्रद्धांजलि, बेटे का मां को नमन. You can see Shah Rukh here. अभिनेता शाहरुख खान इज, आप सामने देख रहे हैं, वो दीदी को नमन कर रहे हैं, अपनी भावांजलि दे रहे हैं अभिनेता शाहरुख खान जी. शंकर महादेवन जी दीदी को अपनी भावांजलि अर्पित करते हुए Director Madhur Bhandarkar and Ashutosh Gowarikar, O Palan Hare, sung by Didi for Ashutoshi's film Lagan, and music by A. R. Rahman, was one of the last songs, one of the few last songs that Didi sang for us. सिद्धार्थ राय विद्या बालन जी अपनी भावांजलि अर्पित कर रहे हैं भारत रत्न लता मंगेशकर जी को. The music world has lost its titan. आज शिवाजी पार्क मुंबई महाराष्ट्र का एक बार फिर से साक्ष्य है इस मेला का, जहां भारत रत्न लता मंगेशकर जी को हम सभी अपनी नम आंखों से दे रहे हैं अंतिम विदाई. Shivaji fought for the nation, and Lata Didi united all of us. It's such an coincidence that the place where she is now laid to rest is at the Shivaji Park. The brave and the brave heart.
मुंबईच्या या शिवतीर्थावर सायंकाळच्या सूर्याच्या साक्षीने शासकीय इतमामात दीदींना अंतिम विदाई देण्यासाठी एकत्र आलेलो आहे. खरं तर हा क्षण खूप दुर्दैवाचा आहे, पण अशा क्षणातून आपण दुःखी तर होतोच, पण जी पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून कुणाकडे पाहावं तर समोर कोणीच दिसत नाही. पण दिसतो तो असमंतात असणारा एकच स्वरलतेचा सूर आणि त्या सप्त सुरातून ही चिरंतन प्रेरणा अशीच कायम राहावी याकरता दीदी आपल्याला ही मानवंदना. आज शासकीय इतमामात या ठिकाणी अभिनेता आमिर खान स्वरचंद्रिका स्वरलता भारतरत्न दीदी को गान सम्राज्ञी लता दीदींना अपनी आदरांजलि आता वैदिक अर्पित करते पद्धतीने हुए या अंतिम विधीला शिवतीर्थावर इथे सुरुवात होते. अनेक मान्यवरांनी भारताचे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री अभिनेता रणबीर कपूर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्य सर्व मंत्रीगण, पर्यटन मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे, राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कला क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज, अनेक मान्यवरांनी माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय राजसाहेब ठाकरे, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी दीदींना इथे आदरांजली वाहिली. आणि हा अंतिम क्षण आपण आज शिवतीर्थावर या ठिकाणी जगतो, अनुभवतो, तो साक्षीने महिनाने अनुभवतो. कारण यातून आपण एकच उमेद घेऊन जगू की दीदींचं गाणं हे चिरंतन अमरत्व प्राप्त झालेलं आहे. आता मंत्रांनी या ठिकाणी सुरुवात होईल. आपण कृपया सर्व मान्यवरांना विनंती, आपण आज स्थानापन्न व्हावं, आपल्या आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. सेना के जवान दीदी को कृपया सगळ्यांनी बसून घ्यावं अशी मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. सम्मान दे रहे हैं और उनके ज्येष्ठ अभिनेते माननीय आमिर खान, जैसा कि आप देख रहे हैं त्यांच्या कुटुंबियांचे या ठिकाणी सांगतो. पार्थिव शरीर को भी सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण इथे बसून घ्यावं. आपल्या त्या ठिकाणी जी आसन व्यवस्था आहे तिथे आपण बसून घ्यावं. पण शासकीय इतमामात आणि मंत्रांनी पूरे सम्मान के साथ इथे दीदींना अंतिम विदाई देणार आहोत. लेकर उस स्थल पर आएंगे जहां आगे की क्रिया संपन्न की जाएगी. शासकीय इतमामात दीदींचं पार्थिव आता त्या ठिकाणच्या चबुतऱ्यावर तिथे आपण त्यांना अंतिम विदाई देणार आहोत. त्या ठिकाणी आप देख रहे हैं अमर रहे लता दीदी. बहुत ही अखेरचा हा पिढा गुंड होतो. वेदना से भरा है ये आपल्या पल. उठ्यांवर देखील असं वाटलं नव्हतं की अंतिम विदाई आपण या ठिकाणी दीदींना देतो. हे अंतिम संस्कार शासकीय इतमामात शिवतीर्थावर मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पंचतत्व में सप्टेंबर 2000 विलीन होने की बेला. सप्टेंबर 29 पासून झालेला हा प्रवास आणि आज 6 फेब्रुवारी 2022 हे महाकाल परिवार अनेक हात दिली गेली. People are screaming, जब तक सूरज चांद रहेगा, लता तेरा नाम रहेगा. They now realize that this is the last moment that this mortal body is with us, soon to be merged with the 5 elements. The army jawans have laid the mortal body
And now the Pandits will take over. शासकीय इतमामात तिन्ही सैन्य दलांच्या वतीने या ठिकाणी हा अंतिम विदाई सोहळा, अंतिम सोहळा, अंत्यसंस्कार मंत्रोच्चाराच्या साक्षीने केला जातो. शिवतीर्थावर लता दिदींना हा अंतिम निरोप दिला जातो आणि जगभरातील सर्व संगीत प्रेमी सासू ज्ञानाने ही अंतिम विदाई पाहतात. पण दिदी आजपासून आपल्यात नसतील, पण त्यांचा स्वर मात्र ज्यांना आपलं आयुष्य समृद्ध केलं, आपल्याला वरदान दिलं, ते मात्र कायमच आपल्याबरोबर असेल. बाकी सर्व मान्यवरांना विनंती, आपण आपल्या जागेवर उभा स्थानापन्न व्हावे. इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे, तर मंत्रांनी त्या ठिकाणी दिला जातो आणि शासकीय इतमामात हा अंतिम संस्कार केला जातो. बाकी मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न त्या ठिकाणी व्हावे. सेना के जवान, भारत रत्न लता दीदी को राष्ट्रीय सम्मान दे रहे हैं. आप देख रहे हैं गोधीली बेला और ये शस्त्रों की सलामी.
आप देख सकते हैं कितनी संख्या में लोग अपनी भावपूर्ण विदाई देने के लिए शिवाजी पार्क में एकत्रित हुए हैं। देवी निद्रा में विलीन हो गई है। The Indian tricolor, which was adorning our dear Lata Didi, has now been handed over to Adinath, to the family. The pride of the nation, and her family is also pride for us.